मानवजातीला सुरुवातीपासूनच आकर्षणाचा व कुतूहलाचा विषय म्हणजे अवकाश। गेल्या अनेक दशकापासून शास्त्रज्ञ त्याच्यावर मोठे मोठे गूढ शोधून काढत आहेत। त्यामुळेच आपल्याला आपली सूर्यमाला, ग्रह, तारे आणि आपण राहत असलेली मिल्की वे गॅलेक्सी आपल्याला कळाली आणि अजूनही कित्येक शोध शास्त्रज्ञ अजूनही लावत आहेत। आपले अवकाश इतके भव्य आहे की त्यातील काही अंशापर्यंतच आपण पोहोचलो आहोत। नमस्कार, मी अनुश्री। आमच्या गजब गोष्टी चॅनलवर आज अशीच एक गजब गोष्ट घेऊन आली आहे। शास्त्रज्ञांना आढळलेली अशीच एक गजब गोष्ट म्हणजे 3i ॲटलास। या शब्दाने सगळीकडे वेगवेगळ्या माहितीने लक्ष वेधून घेतले। आकाशात स्पेसशिप दिसणार का? ते आपल्यावर आक्रमण करणार का? अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती न्यूज चॅनलवर चालू होती। त्यावर शास्त्रज्ञांनी आपले मत मांडले। 1 जुलै 2025 रोजी चिली येथे ॲटलास टेलिस्कोपमधून एक निराळी आकृती आपल्याला आढळली, असं शास्त्रज्ञांनी सांगितले। त्याबद्दल शास्त्रज्ञ शोध करत असताना त्यांनी अनेक दावे आपल्याला केले, पण हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ॲवी लॉव यांनी ही आकृती नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचा दावा केला। जणू काय हे जहाज परग्रही असल्याचा दावा त्यांनी मांडला आणि सगळीकडे खळबळ माजली। फायनली ती गोष्ट धूमकेतूच असल्याचा दावा केला आणि त्याला 3i ॲटलास नाव दिले। 3i ॲटलास म्हणजे तिसरा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट। त्याआधी 2017 मध्ये ओमुआमुआ आणि 2019 मध्ये बोरासोवा असे 2 धूमकेतू इंटरस्टेलर स्पेसमधून आपल्या सूर्यमालेत आले। त्यातील 3i ॲटलास हा आकाराने मोठा आणि वेगळा असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला। धूमकेतू म्हणजे काय? तर सूर्यमालेत प्रवास करणारा एक ऑब्जेक्ट। तो वायू, बर्फ आणि धुळीपासून बनलेला असतो। धूमकेतू हा आकाराने लंबवर्तुळाकार असून पुढील आणि मागील बाजूस शेपटीसारखा असतो। त्याचे कारण ते जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हा सूर्याच्या उष्णतेने बर्फ आणि वायू विरघळतात व एक लांब शेपटीसारखा आकार तयार करतात। धूमकेतूच्या अभ्यासातून सौरमालेबद्दल व त्याच्या निर्मितीबद्दल माहिती मिळू शकते। 3i ॲटलास हा आंतरतारकीय धूमकेतू आहे, म्हणजेच तो आपल्या सौरमालेतला नाही तर तो बाहेरून आलेला आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते हा धूमकेतू आपल्या सौरमालेपेक्षा 7 अब्ज वर्ष जुना आहे। हा धूमकेतू वेगळे असायचे बरेच कारण आहे। त्यापैकी एक कारण म्हणजे त्याच्या धुरामध्ये निकेल टेट्राक्लोराइड नावाचे रसायन आढळून येते, जे इतर धूमकेतूमध्ये दिसत नाही। हा धूमकेतू 61 किलोमीटर पर सेकंदच्या अविश्वसनीय वेगाने प्रवास करीत आहे। या धूमकेतूच्या प्रवासाबाबत एक वेगळीच गोष्ट समोर येते। शास्त्रज्ञांच्या मते हा धूमकेतू स्वतःचा प्रवास स्वतःच ठरवत आहे। त्यामुळे ह्या धूमकेतूबद्दल अजूनच प्रश्न वाढत आहे। अशा प्रकारे 3i ॲटलास आपल्या पृथ्वीजवळ प्रवास करणार आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळू शकते। अशाच गजब गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा।